आज आपण अंडा राईस कसा करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. 3 अंडी घेतलेली आहेत आपण गावरान. कांदा लसूण मसाला घेतलाय 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मीठ टाकून जो असं नॉर्मली आपण भात शिजवतो तसं शिजून भात घेतलेला आहे. आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया मोठे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये हा जो बारीक चिरून कांदा घेतला होता तो टाकून देऊ. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त तो आपण शिजवून घेतला आहे थोडासा. त्यामध्येच टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं, कारण की आपण भातामध्ये ऑलरेडी आपल्या मीठ आहे शिजवताना टाकलेलं. आणि लगेचच आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा. तुम्ही कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुमच्या घरचा कुठलाही मसाला त्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची टाकून सुद्धा त्यामध्ये करू शकता. ते परतून घेतले, त्यामध्ये व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्याला. आता आपण यामध्ये अंड फोडून घेऊया. हे अंड फोडून घेतल्यावर आपण हे गॅस फास्ट करून हे सगळं परतून घेऊया अंडे व्यवस्थित पहिले त्या मसाल्यांमध्ये. आपण काय केलं, आता ही आपली अंडा व्यवस्थित आता परतून झालेली आहे तेलामध्ये. आता आपण त्यामध्ये भात टाकून घेऊया आणि हा भात टाकला की व्यवस्थित आपण हे सगळं परतून घ्यायचं, एकदम सगळं एकजीव करायचं व्यवस्थित. आता काय करू, वरतून परत थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपलं आता हे झालेलं आहे, खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपला अंडा राईस खाण्यासाठी तयार आहे. ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल, संध्याकाळच्या वेळेस गरमीच्या दिवसात आता स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो महिलांना, त्यावेळेस तुम्ही असं पटदिशी अंडा राईस करून खाऊ शकता आणि मुलंही हे आवडीने खातात.